शिवनेरी न्यूज शिवजन्मभूमी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. ओतूर आणि शिवसह्याद्री मंच ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी 35वे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. गेले 2010 पासून आतापर्यंत टोटल आमचे 35 कॅम्प झाले. तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही दिवशी आपण या ठिकाणी युवा मंचाच्या माध्यमातून रक्तदान आयोजित करत असतो. तर प्रत्येक रक्तदानाला जवळजवळ 150 ते 200 रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करून जातात. आतापर्यंत जवळजवळ 4 ते 5 हजार रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केले. तसेच वर्षभर आम्ही युवा मंचाच्या माध्यमातून गरजू लोक असतील, डायलिसिस पेशंट असतील, त्याचप्रमाणे कोरोनामध्ये सुद्धा अगदी मोफत रक्त या ठिकाणी दिलेलं आहे युवा मंचाच्या माध्यमातून. आणि हे आमचं कार्य 24/7 चालू असतं. आमचे सर्वच युवा मंचाचे कार्यकर्ते या कामासाठी झटून असतात. त्याचप्रमाणे ओतूरमधली ही आमची एक सामाजिक संघटना आहे. तर वर्षभरात असंख्य इव्हेंट आम्ही त्या ठिकाणी करतो. तर सध्या आता आम्ही सामाजिक कार्यावर एक चांगला भर दिलेला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आमची अजून नवीन कामं या पंचक्रोशीत बघायला मिळतील. शिवसह्याद्री युवा मंचाच्या वतीने सर्व नागरिकांना आम्ही या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा देतो. आणि आपण या ठिकाणी आलात आणि आमची माहिती घेतली त्याबद्दल अक्षरशः आपले सुद्धा या ठिकाणी आम्ही धन्यवाद मानतो. यानंतर मी नंदू काकांना विनंती करतो की आपण या शिबिराला शुभेच्छा द्याव्या. नमस्कार, मी नंदू घोर. शिवसह्याद्री युवा मंच आणि चैतन्य हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या शुभदिनी प्रजासत्ताक दिनी हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं, तर हे 35वे वर्ष आहे या रक्तदान शिबिराचं. मला अभिमान आहे आपल्या गावामध्ये एक तरुण पिढीतील सगळे कार्यकर्ते जे असं हे आयोजन करतात. आणि एक समाजासाठी अगदी लागणारी गोष्ट आहे नेहमी की जिला थोडंसं दुर्लक्षित केलं जातं, पण तिची खरी गरज ज्या गोष्टींची असती तर त्यासाठी हे सह्याद्री युवा मंच काम करत असतं. आणि त्यामुळे अनेक गरजूंना त्याचा फायदा होतो. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कुठल्याही दानापेक्षा रक्तदानाचं महत्त्व सगळ्यात मोठं आहे. आणि त्या पद्धतीने काम केलं जाते. आणि ते रक्त जमा करून संकलन करून त्याचं विल्हेवाट लावून किंवा त्या गरजूंपर्यंत पोहोचवून जे काम केलं जाते ते खरंच अगदी दुर्मिळ कामामधलं एक काम आहे. आणि हे सातत्य यांनी ठेवलेलं आहे या सगळ्या नव्या पिढीने. या सातत्यासाठी मी या शिवसह्याद्री युवा मंच आणि चैतन्य हॉस्पिटलला पुढील अनेक वर्षानुवर्ष हे काम चालत राहावं म्हणून शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज 26 जानेवारीच्या अतिशय म्हणजे भारत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त शिवसह्याद्री युवा मंच ओतूर यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि सलग साधारणतः 15 ते 16 वर्ष कंटिन्यू आणि 35वा आजचा दिवस आहे रक्तदान करण्याचा. आणि आम्ही वैयक्तिक दर रक्तदानाच्या शिबिरामध्ये सातत्याने रक्तदान करत आहोत. आणि आमची सुद्धा 35ची वेळ झालेली आहे रक्तदान करण्याची. आणि अतिशय आम्ही उपक्रम अतिशय चांगला असून तो आम्ही त्याला प्रतिसाद देत असतो. आणि भरपूर लोक इथं रक्तदान करतात आणि कुठलंही मूल्य इथं घेतलं जात नाही आणि देणाऱ्याला सुद्धा मूल्य घेतलं जात नाही. अतिशय लौकिक असं रक्तदान शिबिराचं महत्त्व आहे. आणि सर्वांनी त्याचं यावर रक्तदान करावं. आरोग्यासाठी सुद्धा खूप छान आहे. आणि शिवसह्याद्रीचे आमचे काका सर्व इथं शिवसह्याद्रीचे सर्व सभासद आणि सर्व गावच म्हणतात सभासद सर्व गाव अतिशय प्रेमाने एकमेकाच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर भरवतात. आणि त्यांनाही पुढं असेच रक्तदान शिबिर भरावं आणि त्यांनी सर्वांना वेळोवेळी रक्तदानाची मदत करावं. आणि मी त्यांना पुढच्या यासाठी शुभेच्छा देतो.
त्याचप्रमाणे मी शिवसह्याद्री युवा मंचाचं स्वागत करतो. ते दरवर्षाप्रमाणे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे दरवर्षी करत असतात. त्याप्रमाणे रक्तदानाचे भरपूर आपली संख्या असते. इथं माझ्या हिशोबाने 201 बॅग दर रक्तदानाला तयार होत असते आणि सर्वांचे मी अभिनंदन करतो का ते रक्तदान करतात. त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे. प्रथमतः सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसह्याद्री युवा मंच 35वं रक्तदान शिबिर आहे. आम्हाला आत्ता एवढ्यात आपण सलमान मोमीन बादशाबाई मोमीन खामुंडेवाले यांच्या मुलाला आपण 3 बॉटल रक्ताच्या फ्रीमध्ये उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे त्याबद्दल शिवसह्याद्री युवा मंचाचे हार्दिक अभिनंदन. आणि असेच पुढच्या काळात पण रक्ताचे पुरवठा आम्ही करत जाऊ अशी ग्वाही देतो. धन्यवाद.